राम 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 रघुनंदना, राम रघुनंदना, राम 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 कुळभूषणा, राम 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 जानकी पते, राम जानकी पते, राम 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 विमल मते, राम 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 दीनवत्सला, राम भक्तवत्सला, रामदास म्हणे तुझी अगम्य लीला, राम 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 रामा हो, जय रामा हो, तारी 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 आम. आशावरी, आता माझा व्हिडिओ ऑन कर. मी प्रतिभा. आशावरी, ती आता घरी येते, म्हणजे तिचा मुलगा बोलतोय. मी हा, फोन मग करून बघतो. आता माझ्या मी प्रतिभा बोलते. काय प्रेझेंट करायचं आता? कुठलं करायचंय? आता काहीच प्रेझेंट करायचं नाहीये. आता प्रतिभाताईंचा व्हिडिओ ऑन आहे. प्रतिभाताई, तुमचा व्हिडिओ आणि माईक दोन्ही ऑन आहे. आपण ओके, ठीक आहे. सूत्रसंचालनाला सुरुवात करावी. ओके. जय श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माथा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्तांना आणि मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. सर्वांचं स्वागत. आज 4 मार्च गुरुवार, माघ कृष्ण षष्ठी रोजी या 9व्या वर्षाच्या उत्सवाचा 18वा दिवस आहे. आज आपण आता आजच्या दिनविशेषाला सुरुवात करूया. आजचा दिनविशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 4 मार्च 1966 पासून औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण प्रती राष्ट्रीय पातळीवर हा दिवस साजरा केला जातो. पूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते या दिवसाची सुरुवात झाली. सुरक्षित व स्वस्थ वातावरण तयार करणे हा मुख्य हेतू आहे व यामध्ये सर्वांचे योगदान असावे ही अपेक्षा. प्रत्येकाची काळजी घेणे ही प्राथमिकता व हीच मूल्य आहे. प्रत्येक नागरिक या सुरक्षा दिनाने जागरूक होईल व सुरक्षित जीवन जगू शकेल. सुरक्षित व स्वस्थ वातावरण तयार करणे हा मानवाप्रती मौलिक अधिकार समजला जातो. यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय दिवस साजरा करताना कार्यकर्त्यांद्वारे सुरक्षेप्रती नवीन कार्यक्रम आखले जातात व जाणीव तयार केली जाते. नवीन माध्यमांद्वारे चांगली सुरक्षा लाभावी व त्यांचा विकास व्हावा या उपाययोजनांची आपूर्ती करणे हे उद्दिष्ट असते. आता आपण आजच्या गायन सेवेला सुरुवात करूया. आजची गायन सेवा करत आहेत अपर्णा करंदीकर. अपर्णाताई, सुरू करू शकता. अपर्णाताई, अनम्यूट करा. हा, अपर्णाताई आहात का तुम्ही? आता आवाज येतोय? हा, आला आवाज आला. करू शकता सुरुवात. आणि दिसतोय आम्ही बरोबर? फुल स्क्रीन नाहीये. फुल स्क्रीन नाहीये. असं मॅडमला सांगा. चालेल, सुरुवात करा. असं चालेल. हा, बरं. सुरू करते. हो. नमस्कार. श्रीराम समर्थ सेवा समितीने मला गायन सेवेची संधी दिली म्हणून मी त्यांची आभारी आहे. आणि समर्थांना वंदन करून मी माझं दत्तप्रभूंचं गाणं सुरू करते. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात,
त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून मी भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून मी भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागेना अंत. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागेना अंत. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत. श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत. श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. त्याचा लागेना अंत. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. छडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. छडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. त्याचा लागेना अंत. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेना अंत. त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. नमस्कार. आता आपल्या प्रवचनकार
वसुंधरा क्षीरसागर यांचा परिचय शुभाग सावंत करतील. विषय आहे आत्माराम. नमस्कार. वसुंधराताई क्षीरसागर यांचा मी अल्पसा परिचय करून देते. वसुंधराताई क्षीरसागर या मुलुंडला असतात. त्यांनी अर्थशास्त्र आणि मराठी या 2 विषयांमधून MA ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर पत्रकारितेचा आवड असल्यामुळे जर्नालिझम डिप्लोमा यशस्वीपणे पूर्ण केला. आपल्या लौकिक शिक्षण पदवी प्राप्त केल्यानंतर अभ्यासाची आवड असणाऱ्या वसुंधराताईंनी ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच अंकशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास करून विशारद पदवी प्राप्त केली व पुढे जवळजवळ 20 वर्षे त्या सल्लागार म्हणून समाजकार्यात कार्यरत आहेत. अशा हरहुन्नरी वसुंधराताई रेकी मास्टर असून सायकिक सर्जरी प्रवीण आहेत. वसुंधराताईंनी 2 पुस्तकांचे लेखनही केले आहे. सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या अनुग्रहित असून त्यांच्या कृपाछत्राखाली आध्यात्मिक मार्गात त्या प्रगती करत आहेत. गीतावरती परीक्षा, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, श्री गजानन विजय ग्रंथ इत्यादी परीक्षा उत्तीर्ण असून त्याचा गाढा अभ्यास आहे. वसुंधराताईंचा 25 वर्षापासून समर्थ साहित्याचा अभ्यास चालूच आहे. दासबोध सखोल अभ्यास पूर्ण तसेच त्या दासबोध निरंतर अभ्यासक्रमाच्या 3 वर्षांच्या परीक्षांचा समीक्षक म्हणून काम करत असून समर्थ कार्य अविरत चालू आहे. त्याचबरोबर अनेक वर्ष विविध विषयांवर प्रवचनांचे आणि निरूपणांचे कार्यही अखंडपणे करीत आहे. अशा या अभ्यासू, जिज्ञासू, अत्यंत स्नेहाळू, हुशार व्यक्तिमत्व असणाऱ्या वसुंधराताई माझ्या समीक्षिका आहेत. हे सांगताना मला निरातिशय आनंद आणि अभिमान वाटतोय. धन्यवाद. वसुंधराताई, आता आपण आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सर्वप्रथम श्रीरामाला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. श्री राम समर्थ सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना वंदन करते आणि सर्व समर्थ भक्त श्रोत्यांना मनापासून वंदन करते. हा सुंदर उपक्रम गेले 17 दिवस आपण अनुभवतो आहे. आज 18वा दिवस. आधीचे वक्ते खूप छान बोलून गेलेले आहेत. त्यांच्या मांदियाळीत सामावून जाण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. आपला चिंतनाचा विषय आहे समर्थांचा आत्माराम. समर्थांच्या संप्रदायाला स्वरूप संप्रदाय म्हणतात आणि दासबोध, मनोबोध आणि आत्माराम या 3 ग्रंथांना समर्थांची प्रस्थानत्रयी असं म्हणतात. वास्तविक पाहता दासबोधाचा अभ्यास करूनही शिष्यांची भ्रांत पिटलेली नाही, त्याच्या आचरणात बदल झालेला नाही हे पाहून समर्थांना त्याची काळजी वाटली. शिष्यप्रेमाने त्यांचं अंतःकरण कळवळलं आणि शिष्याने विचारलं नाही तरीही समर्थांनी त्याला गुह्य असं आत्मज्ञान सांगितलं. तो हा आत्माराम ग्रंथ. शिष्याच्या निमित्ताने तो आपल्याला सांगितलेला आहे असं समजून जर अभ्यास केला तरच त्याचा आपल्याला फायदा होईल. बऱ्याच वेळा असा काही ग्रंथ आहे हेही माहिती नसतं. आपल्याला फक्त दासबोध आणि मनोबोध हे 2च ग्रंथ माहिती असतात. आत्मारामाबद्दल बऱ्याच लोकांना माहितीच नसतं. सज्जनगडावर देह ठेवण्यापूर्वी समर्थांनी शिष्यांना सांगितलं, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता न करावा खेद भक्तजने.
आत्मा साक्षात चैतन्य आहे. माणूस परमात्म्याचा अंश म्हणूनच जन्माला येतो. ते शुद्ध सत्य म्हणजे आत्माराम. स्वतःच्या आतील या आत्मतत्वाचं स्वरूप समजून घेणे आणि त्याची भेट घडवून आणणे हा आत्माराम ग्रंथ लिहिण्याचा समर्थांचा हेतू आहे. आत्माराम ही एका ब्रह्मज्ञानी पुरुषाची अपौरुषेय वाणी आहे. या ग्रंथामध्ये शिरण्यापूर्वी आत्मारामाचं बाह्य स्वरूप काय आहे ते आपण आधी पाहूया. या ग्रंथात 5 समास असून फक्त 183 ओव्या आहेत. छोटा असला तरी यात पूर्णपणे तात्विक चर्चा केलेली आहे. यात फलश्रुती सांगितलेली नाही. साधारणपणे कोणताही ग्रंथ म्हटला की त्यात फलश्रुतीही सांगतातच आणि दासबोधात तर पहिल्या समासामध्येच फलश्रुती सांगितलेली आहे. पण ह्या ग्रंथामध्ये फलश्रुती सांगितलेलीही नाही. कारण साधक जेव्हा साधना करून सिद्धावस्थेला पोहोचण्याचा प्रयत्न करील तेव्हा त्या ठिकाणी पूर्ण अद्वैताची स्थिती असेल आणि त्यामुळे अद्वैत झाल्यामुळे गुरु आणि शिष्य अद्वैत झाल्यामुळे तो वेगळेपणाने तिथे उरणारच नाही. मग फलश्रुती सांगणार कोणाला? शिष्य सद्गुरूंशी या ठिकाणी एकरूप होऊन जाणार आहे. त्यामुळे फलश्रुती ऐकायला कोणीच उरणार नाही. या ग्रंथाचा विषय आत्मस्वरूप म्हणजे काय ते कसं जाणून घ्यायचं हाच आहे. विषय जरा गंभीर आहे. उपनिषदांचाही विषय हाच आहे. म्हणून या ग्रंथाला आत्मारामोपनिषद असं म्हणणं योग्य होईल. आत्माराम ग्रंथाची आज आपल्याला फक्त तोंड ओळख होऊ शकणार आहे. कारण छोटा असला तरी गूढ गहन आत्मज्ञान असलेला हा ग्रंथ आहे आणि त्याचा सांगोपांग अभ्यास हा सावकाशच करावा लागणार आहे. संत सद्गुरू अत्यंत दयाळू असतात. त्यांना आपल्या अज्ञानी शिष्यांची अवस्था पाहावत नाही. म्हणून ते आपणहून शिष्याचं अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या समासाचं नाव आहे त्याग निरूपण. यात नाशिवंताचा त्याग करायला सांगितला आहे. दुसरा समास आहे माया निरूपण नावाचा. यामध्ये मायेचं स्वरूप आणि तिच्या साह्याने घडून येणाऱ्या विश्वाच्या घडामोडी सारं काही सविस्तर सांगितलेलं आहे. तर मायेचा निराश झाल्याशिवाय ब्रह्माचं दर्शन होत नाही. म्हणून ही माया बाजूला सारून ब्रह्म कसं जाणावं याचं सुरेख विवेचन ब्रह्मनिरूपण या समासामध्ये केलं आहे. आता ब्रह्म जाणून घ्यायचं तर त्यासाठी साधन कोणतं, ते कसं करावं हे चौथ्या साधन निरूपण या समासात सांगितलेलं आहे. 5वा समास हा आहे स्वानुभव निरूपण नावाचा. हा ग्रंथ फक्त साधकांसाठीच लिहिला आहे. म्हणून जे साधक ह्याचा अभ्यास करून आचरण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना पूर्ण आनंदाची प्राप्ती होणार आहे. आत्माराम एकदा वाचून सोडून द्यायचा ग्रंथ नाही किंवा नुसता पारायण करण्याचाही ग्रंथ नाही. तर साधकांनी त्याचा सूक्ष्म अभ्यास करायला पाहिजे. कसा? तर प्रथम नामस्मरणाने आपल्या वृत्ती गोळा कराव्यात. आपण एवढे दिवस खूप ऐकतोय. त्याच्यामध्ये नवविधा भक्ती पण झालं, नामस्मरण झालं, बरेच सगळे विषय खूप विषय झालेले आहेत आणि त्या सगळ्या विषयांचं जर आपल्याला थोडं थोडं लक्षात असेल तर आत्माराम समजून घेताना त्याचा नक्कीच उपयोग होईल. कारण आपलं आधीच म्हणजे पाटी आपली कशी तयार आहे, पाटीवर सगळं लिहिलेलं आहे, आपण सगळं ऐकलेलं आहे. आता फक्त त्याच्यात बाकीचं आणखी भर घालायची आहे. तर आपल्या नामस्मरणाने आपल्या सगळ्या वृत्ती गोळा कराव्या, आपलं मन हृदयात ठेवावं आणि मग एकाग्र बुद्धीने आत्मारामाची एक एक ओवी वाचावी. तिच्या अर्थाशी समरस होण्याचा अभ्यास करावा आणि अशा शुद्ध बुद्धीला जो अर्थ आकलन होईल त्यावर सतत धारणा ठेवावी. ही धारणा साधली तर जीव सदैव आत्मस्वरूपाला सन्मुख राहील. धारणा धरणं म्हणजे काय? तर धारणा धरणे म्हणजे एकाग्र होणे. सुईमध्ये धागा होताना किंवा आपण लहानपणी चमचा लिंबू खेळलोय त्यावेळेला जसं आपण एकाग्र होतो तसं एकाग्र आपल्याला या ठिकाणी व्हायचं आहे. मग असं झालं की योग्य काळी सद्गुरूंची कृपा होऊन
स्वरूप दर्शन घडेल यात शंकाच नाही. कारण तशी ग्वाही संतच आपल्याला देतात. समर्थांनी दासबोधात साधक निरूपण नावाचा समास लिहिला. तो पूर्णपणे आधी वाचावा, कारण हा ग्रंथ साधकांसाठीच लिहिलेला आहे. त्यामुळे साधक कसा असावा हे आपण साधक निरूपण समासामध्ये आधी वाचून घ्यावं, म्हणजे ह्या ग्रंथाचा अधिकारी कोण ते आपल्या लक्षात येईल. दासबोधात मायोद्भव निरूपण, माया ब्रह्म निरूपण, ब्रह्म निरूपण, हा ब्रह्म निरूपण नावाचा समास तर 3 वेळा दासबोधामध्ये आलेला आहे, वेगवेगळ्या दशकांमध्ये वेगवेगळ्या समासात. आत्मदर्शन, अंतरात्मा विवरण, आत्मविवरण, माया निरूपण, आत्माराम निरूपण, आत्मनिरूपण अशा नावाचे एकूण 12-13 समास माया आणि ब्रह्म या निरूपणासाठी समर्थांनी लिहिलेले आहेत. आता हा जो शिष्य आहे त्या शिष्याने हे सगळे समास म्हणजे संपूर्ण दासबोधच त्यांनी अभ्यासलेला आहे, म्हणजे हे समास सुद्धा अभ्यासलेले आहे आणि तरीही तो समर्थांना गोंधळलेला दिसत आहे. म्हणून या आत्मारामाचं प्रयोजन त्यांना करावं लागले. पहिला समास त्याग निरूपण. समर्थांनी समासाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे श्री गणेश, सरस्वती, शारदा, सद्गुरु, श्रीराम, संत आणि श्रोते या सर्वांना नमन केलंय आणि मंगलाचरण केलं. ओवी 18 ते 24 मध्ये ग्रंथ सांगण्याचा उद्देश सांगितलेला आहे. ओवी 25 ते 29 मध्ये तू कोण या प्रश्नाने त्या शिष्याला अंतर्मुख केलं आहे. तुझे येथे काहीच नाही असा निर्वाळा देऊन मी पण त्यागाचा उपदेश केला आहे. पुढे 30 ते 35 मध्ये त्यागाचे सूक्ष्म विश्लेषण करून मला देण्याच्या निमित्ताने नाशिवंत तितकं सोड तरच स्वहित होणं शक्य आहे असं सांगून इथे लबाडीचा उपयोग नाही असं स्पष्टपणे बजावलेलं आहे. अरे तुवा आशंका नाही घेतली, परी मज तुझी चिंता लागली, काजे तुझी क्रांती पिटली नाहीच अद्यापि असा प्रश्न समर्थांनी त्या म्हणजे शिष्याला केलेला आहे. सद्गुरूंना असं वाटतं की शिष्याने मला खूप पुष्कळ प्रश्न विचारावे आणि स्वतःचं शंका निरसन करून घ्यावं, कारण आत्मज्ञानामुळे वृत्तीमध्ये जो बदल होतो तो त्याच्या ठिकाणी अजूनही दिसलेला नाही. आणि अद्याप तुला कसली शंका कशी आली नाही याचीच मला आता काळजी वाटू लागली आहे. म्हणून ते विचारतात, तुझा स्वरूप ज्ञानाविषयीचा भ्रम अजून कमी झाला नाही का? खरं तर शिष्याने काही शंका प्रश्न विचारल्याशिवाय गुरुनी ज्ञान सांगू नये असा एक सर्वमान्य नियम आहे. तो नियम शिष्यावरील अत्यंतिक प्रेमाने समर्थांनी या ठिकाणी मोडला आहे. त्यांना शिष्याला आपल्यासारखं बनवण्याची तळमळ लागलेली आहे, कारण आपणासारखे करीती तात्काळ ही गुरूंची एक ओळख आहे. म्हणून न पुसता सांगणे पडले शिष्या तुझं कारणे असं समर्थ म्हणतात. न पुसता सांगणे, तू विचारलं नाहीस तरी मला सांगावं लागतंय, कारण काय त्याच्या कल्याणाची अत्यंतिक तळमळ ही समर्थांना आहे. अरे तू कोणाचा कोठून आला सकाळचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा श्रीराम. अरे बाळा तू कोण आहेस, कोणाचा आहेस, कुठून आलास, कसा आलास असा तू स्वतःच्या उत्पत्तीचा विचार कर. हे मूळचा तू कोण आहेस याचा तू विचार कर असं समर्थ सांगतात. तुझी निर्मिती ही ईश्वरापासून आहे, पण अज्ञानामुळे ते तुझ्या लक्षात येत नाही. आपला अनुभव आहे बघा, कारण आपण बऱ्याच आजी आजोबा झालेली मंडळी आहोत, तर आपला अनुभव आहे बाळ जन्मतः निष्कपट आणि भोळं असतं, कारण ते ईश्वर निर्मित व त्याचाच अंश असतं. परंतु या भौतिक जगाचे आजूबाजूचे संस्कार त्याच्यावर जसजसे होत जातात तसं तसं त्या दैवी गुणांपासून पर्यायाने ईश्वरापासून ते बाळ दूर जाऊ लागतं आणि मूळचा सुखरूप आनंदरूप असलेला तो जीव दुःखी होतो. म्हणून या सगळ्या वैभवाला त्याग आणि मी काय सांगतो त्यावर मनापासून विश्वास ठेव, आणि असं जर तू केलंस तर तुला तुझ्या मूळ स्वरूपाशी मी पुन्हा नेऊन पोहोचवीन याची तू खात्री बाळग. आता हे वाक्य आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय. हे समर्थांनी त्याला सांगितलंय
की मी सांगितलं तसं जर तू केलंस तर तुला मी तुझ्या मूळ स्वरूपाशी पुन्हा नेऊन पोहोचेल. इथे घरदार, गणगोत, धनसंपत्ती हे बाह्य जे संघ आहेत ते प्रयत्नपूर्वक सोडायचेच आहेत. ते आपोआप सहजपणे सुटत नाही, त्याला प्रयत्नपूर्वकच सोडायचे आहेत. पण सर्व कर्म जर ईश्वरा अर्पण करून केली तर संग मुक्ती लाभते. मनाची तयारी करून त्याग करावा आणि परमेश्वराला शरण जावं. तू खर तर मूळचा ब्रह्मरूप असून तुला त्याचा विसर पडला, तू मायेमध्ये गुरफटलास, ते पद तू हरवून बसलास. जर मी तुला पुन्हा ते अढळपद, ते ब्रह्मपद प्राप्त करून दिलं तर तू मला काय देशील? आता असा प्रश्न विचारताना गुरूंची काहीही अपेक्षा नसते. तू मला काय देशील असं म्हटलंय म्हणजे त्यांना काही हवंय असं नाही, पण तरी गुरूंनी तसं व्यवहारासारखं विचारलेलं आहे. मी तुझं हे काम केलं तर तू मला काय देशील असं त्याला विचारलंय. आता असा प्रश्न विचारताना गुरूंची अपेक्षा जरी काही नसली, कारण शिष्य जे काही देऊ शकेल, शिष्य काय देऊ शकणार आहे? दक्षिणा देईल, वस्त्र देईल, अगदी श्रीमंत शिष्य असेल तर घरदार देईल, पण जे काही देईल ते सगळं नाशिवंत असणार आहे. आणि गुरूंना नाशिवंत नकोच आहे, त्याच नाशिवंत त्याच्याकडनं काढून घ्यायचं आहे. तर एकदा का त्या शिष्याने नाशिवंताचा त्याग केला की तो पुन्हा त्या वाटेला जाणार नाही याची समर्थांना खात्री होती, कारण तसा शिष्य तो तयारीचा आहे. नाशिवंत टाकून दिल्यावर तो शिष्य समर्थमय होणार आणि त्याला ईश्वरी प्रसाद मिळणार हे अगदी निश्चित. जितुके काही नासो न जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. जितुके काही नासो न जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. तुझ्या मधील ज्या नाशिवंत गोष्टी आहेत, ज्याला तू उगाच चिकटून बसला आहेस, ते सर्व तू मला देऊन टाक आणि या संसारातून मुक्त हो. असं आपल्याला जर म्हटलं, आपण हो का हो? समर्थांनी त्या नाशिवंत गोष्टी जरी मागितल्या तरी त्या त्यांना हव्या होत्या म्हणून नाही, तर या निमित्ताने तो या संसार सागरातून मुक्त होईल या हेतूने. त्यांना त्याची काहीही गरज नव्हती. आपण सुद्धा आयुष्यभर नाशिवंत पदार्थांचा लोभ करत असतो. सद्गुरूंनी ती हाव सोडायला सांगितली तरी आपलं मन द्विधा होत राहतं आणि हातची गोष्ट सोडायला आपण अजिबात तयार नसतो. कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफळाची लालसा या दोन्हीला कर्माचा बंध म्हणतात आणि या दोन्हीमुळे मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये अडकतो. या दोन्हीची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म करत जावे. ज्याला मोक्षरूपी फळ येते तो हा त्यागरूपी वृक्ष आहे. म्हणून सगळ्या गोष्टी तू मला दे म्हणजे निश्चितपणाने परमपदाला पोहोचशील अशी ग्वाही समर्थ इथे त्याला देत आहेत. आता शिष्य म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाशिवंत सर्वच्या सर्व मी तुम्हाला दिली. पुन्हा समर्थ म्हणतात, केलंस ना सगळं अर्पण, आता तुला मोक्षपद मिळालं म्हणून समज. जरी सगळे दिलं म्हटलं तरी घरदार, पती पत्नी, मुले पत्नी, धनसंपत्ती यांचा त्याग होणार नाही. हा मायेचा पडदा दूर झाल्याशिवाय परमा प्राप्ती काही होणार नाही हे समर्थांना माहित होतं. ते तिथून निघून जाण्यासाठी निघाले. त्यांनी सगळं दिलं असं त्यांनी म्हटलं आणि समर्थ तिथून निघून जाण्यासाठी निघाले. आता तेव्हा शिष्याला असं वाटलं की माझ्याजवळ नाशिवंत गोष्टींचं दान केल्याची जाणीव तशीच राहिलेली आहे. तेव्हा समर्थ सांगतात, अरे दानाचेही विस्मरण व्हायला हवे, तीच जाणीव दूर व्हायला हवी. आता छोटस आपलं उदाहरण बघू. आपण देवीला नवरात्रामध्ये साडी देतो किंवा एखाद्या सुवासिनीला साडी देतो. बरं, त्या दुकानात गेलो की दुकानदाराला काय सांगतोय, देवीला द्यायला हवी आहे किंवा कुणाला तरी द्यायला म्हणून हवी आहे, दुसऱ्यांना द्यायला हवी असं सांगतो. त्यावेळी एका प्रवचनामध्ये असं ऐकलं होतं
बहुतेक मंदाताईंच्याच, की आपण नेसतो त्याच प्रतीची साडी आपण त्या दुसऱ्या सवाष्णीला किंवा देवीला का देऊ नये? द्यायची आहे, कुणाला तरी द्यायची आहे, म्हणून आपण कमी किमतीची साडी दुकानाला काढायला सांगतो दुकानदाराला. आणि ते अतिशय म्हणजे वृत्ती किती बदलायच्या आणि कशा बदलायच्या हे आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून, श्रेष्ठ व्यक्तींच्या प्रवचनातून आपल्याला ऐकायला मिळतं आणि कळतं. आता आपण देवीला जाऊन साडी नेसवली म्हणजे दिली तिथे, मग गुरुजींना सांगतो, गुरुजी माझी साडी नेसवा बरं. दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो आणि ती जर नेसवलेली नसेल तर मग विचारतो, गुरुजी का बरं नेसवली नाही माझी साडी? किंवा जिला साडी देतो तिला दुसऱ्या दिवशी फोन करून विचारतो, आवडली का ग मी दिलेली साडी? किंवा हल्ली गिफ्ट देतात, तो गिफ्ट दिलं तरी विचारतो, आवडलं का मग मी दिलेलं गिफ्ट? हा जो मी आहे, मी दिलेली साडी, माझी साडी नेसलीस का, असं आपण मैत्रिणींना सुद्धा विचारतो. ही सहज प्रक्रिया आहे, पण आपल्याकडून असं होतं. ही सुद्धा वृत्ती आपल्याला जर सूक्ष्म करायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. अशी माया जी आहे ना ती आपल्याला अशी चिकटून राहते. शास्त्र काय सांगतं, दान असं करा की उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये. आणि हा दृष्टांत हा माझा नाही, हा परमपूज्य डॉक्टर काकांनीच एका प्रवचनामध्ये दिला होता बऱ्याच वर्षापूर्वी. तेव्हापासून पक्का डोक्यामध्ये बसलेला आहे. त्यामुळे जेव्हा कधी असं देणं होतं तेव्हा मात्र ते पटकन लक्षात येतं, नाही असं नाही आपल्याला द्यायचंय, योग्य प्रकारे ते दिलं पाहिजे. आपण दिलं ना की ते विसरून द्यायचं, म्हणजे मी दिलं ते तू वापरलंस का असं जे आपण विचारतो ना ते सुद्धा चुकीचं आहे. कारण तिथे माया आहे आपली, म्हणजे मी दिली म्हणजे तिथे माझे पण अजून चिकटून राहिले. दिलं ना एकदा मग आपण ते विसरून जायला हवंय. परंतु काय होतं, अज्ञानामुळे म्हणजे मायेमुळे ही जाणीव आपली शिल्लक राहते. आणि या मायेबद्दल आपण आता पुढच्या समासामध्ये बघूया. माया ही परमात्मा स्वरूपाची शक्ती आहे. ती हा दृश्याचा सगळा पसारा मांडून बसलेली आहे. परमात्मा केवळ निर्गुण आहे, तर दृश्य विश्व हे सगुण आहे. आकाशात जशी वायूची झुळूक उठावी तशी परब्रह्माच्या ठिकाणी माया उद्भवली आणि पंचमहाभूतात्मक अशी ही सृष्टी निर्माण झाली. माया म्हणजे जिच्यामध्ये विश्व सामावलेलं आहे अशी ती माया. निर्मळ आत्म्याच्या अनेक शक्तींमधील दृश्य आकार निर्माण करणारी शक्ती म्हणजे माया. या समासाच्या सुरुवातीला शिष्याने आत्मज्ञानी गुरूंची स्तुती केलेली आहे. कारण ते आधीच्या समासात जायला निघाले होते. मग त्यांनी थांबून पुढचं ज्ञान द्यायला हवं म्हणून आत्मज्ञानी सद्गुरूंची स्तुती केलेली आहे. आता नाशिवंत नेमकं काय टाकावं ते कृपा करून सांगावं आणि आपल्याप्रमाणेच त्या गोष्टीचं दान माझ्याकडून करवून घ्यावं असं शिष्य मागणी करतो. काय सुंदर मागणी आहे. सद्गुरूंनी त्यांच्यासारखं करावं, आपल्याप्रमाणेच असा शब्द आलेला आहे तिथे. सद्गुरूंनी त्यांच्यासारखं करावं म्हणजे काय होईल, म्हणजे दोघंही एकरूप होऊन जातील. आणि एकरूप व्हायला हवंय ही शिष्याची तळमळ आहे. आणि सद्गुरूंची पण तीच तळमळ आहे की आपल्या शिष्याने आपल्यासारखं व्हावं. नाशिवंत म्हणजे अज्ञानाचं आवरण, मलिनता, त्याचा त्याग करावा. माया, ममता, वासना, अहंकार, अज्ञान हे सगळं त्यागलं की स्वच्छ मनाचा, सात्विक वृत्तीचा, निर्मळ असा शिष्य होईल. समर्थ नंतर मायेचा विस्तार सांगतात. हीच माया अज्ञानाचं आवरण घालते, मायेमध्ये गुंतवते हे सांगतात, पण नंतर तिचे गुणही सांगतात. एक परब्रह्म सोडल्यास सगळं जे काही आहे ते सर्व माया आहे. नाशिवंत असलेले सर्व चराचर विश्व हे मायेमध्ये येतं. तरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाय विलया, ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. समर्थ आपल्या शिष्याला प्राण सखया असं संबोधून त्याला मायेचा विस्तार कसा आहे हे सांगायला लागले. शिष्यावर गुरूंचं इतकं प्रेम, त्याच्या कल्याणाची इतकी तळमळ की त्याला ते जीवाचा सखा मानतात.
शिष्यावर पुत्रासारखं प्रेम करतात. समर्थांच्या सोली व सुख नावाच्या एका छोट्याशा प्रकरण ग्रंथात त्यांचं हे प्रेम दिसून येतं. आई जसं मायेने बाळाला जवळ घेते तसं समर्थांनी त्यांच्या लाडक्या शिष्याला कल्याणाला मांडीवर घेतलेलं आहे आणि प्रत्यक्ष स्पर्शातून आत्मानंदाची अनुभूती त्याला प्राप्त करून दिली आहे. इथेही तोच वात्सल्यभाव दिसून येतो. आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व जन्माला आलेल्या आहेत किंवा कुणीतरी तयार केलेल्या आहेत. आकाशातून काहीही पडलेलं नाही. ते सगळं अशाश्वत आहे. मग त्याच्यावर अवलंबून कसं राहावं? जे नाशिवंत आहे त्यात आपली ऊर्जा, वेळ आणि कष्ट खर्च करणं निरर्थक आहे. म्हणून माया स्वरूप जे काही आहे ते सारं नाशिवंत आहे हे ध्यानी धरावं. बघा, आपलं सगळं आयुष्य संसाराच्या चिंता करण्यात निघून जातं. मग मरते समय वाटतं जीवनभर आपण काय केलं, काय कमावलं. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. ही जी माया आहे ती दोन ठिकाणी विभागून पुरुष आणि प्रकृती बनली. संकल्पमय पुरुष आणि अष्टदा प्रकृती. अष्टदा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण. मायेच्या संदर्भामध्ये पुरुष आणि प्रकृती यांचा उल्लेख शक्ती आणि शक्तिमान असा करावा लागतो. प्रकृतीच्या ठिकाणी इच्छा, बुद्धी, अहंकार हे निर्माण होतात. त्यामुळे शारीरिक क्रिया घडतात. कार्य, कर्तृत्व आणि करण मिळून प्रकृती सिद्ध होते. करण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार हे 13 मिळून करण असं म्हणतात. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादि, अनंत, नित्य असून सर्व सृष्टीला व्यापून आहेत. या दोघांपूर्वी काहीही निर्माण झालेलं नाही, यांना शेवटही नाही. पुरुषामध्ये चैतन्य आहे तर प्रकृती ही अचेतन आहे. पुरुषाच्या साक्षीत्वाने ती चेतनावान असल्यासारखी दिसते. चेतनेला व्यक्त होण्यासाठी जे माध्यम बनते त्याला प्रकृती असं म्हणतात. पुढे समर्थ सांगतात, आत्मा, ब्रह्म किंवा स्वरूप हे शब्दांनी व्यक्त होणारे असल्यामुळे हेही माया रूपच आहे. जरी त्यांचं वर्णन आपण अरूप असं करतो तरी तो शब्दही रूप सापेक्ष असल्यामुळे माईकच ठरतो. जीव, शिव आणि ईश्वर हे मायेचेच रूप असून ही मायाच मनाची चालक आहे आणि तिने आपल्या बुद्धीला व्यापून टाकलेला आहे. तिच्याच शक्तीने हा देह चालतो, वाणी बोलते, तीच डोळ्यात शिरून दृश्य पदार्थ दाखवते. ही शरीर म्हणजे देहाचेच बोलणे, चालणे, धरणे, पळणे, बघणे ही शरीराची कामं ही मायाच घडवून आणते. हे सगळं ऐकल्यानंतर शिष्य विचारतो, पण माया जो काही व्यवहार करते तो परमात्मा स्वरूपाच्या सत्तेवरच ना? त्यावर सद्गुरूंचं उत्तर असं आहे की सत्ता ही प्रत्यक्ष मायाच आहे. ज्यावेळी परब्रह्माला आपलं ज्ञान झालं त्याच वेळी अतिसूक्ष्म असं मीच ही भान झालं. ते अतिसूक्ष्म भान म्हणजेच ही स्वरूप सत्ता. सत्ता म्हणजे आहे पण. ब्रह्मा व्यतिरिक्त कोणीच सत्ता गाजवू शकत नाही. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. मायेवर ब्रह्माचीच सत्ता चालते. पुढच्या 22 ते 27 ओव्या फार सुंदर आहेत. आता शिष्य भांबावून गेला आहे. तो विचारतो, सकळ माया ऐसेही म्हणता आणि झालीच नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. इकडे म्हणता, सद्गुरूंना इथे स्वामी म्हटलेले आहे. म्हणतो की एकीकडे सांगता की सर्व काही मायाच आहे आणि दुसरीकडे म्हणता की माया अस्तित्वात आलीच नाही. त्याच्या मनाचा पुन्हा इथे गोंधळ उडालेला आहे. समर्थ उत्तर देतात, हे शरीरही मायाच आहे आणि या मायारूपी शरीराला हे मायारूपी विश्व सत्य वाटत आहे. स्वरूपाच्या अधिष्ठानावर माईक मनाचं अस्तित्व अवलंबून नसते. स्वस्वरूपी मनच उरत नाही, तिथे माया कशी राहणार?
पण असं असलं तरी ब्रह्माचा अनुभव येईपर्यंत तिचाच आधार घ्यावा लागतो. एकदा का अनुभूती आली की सारं माईकत्व गळून जातं. अद्वैत भावाने ब्रह्माशी एकरूपता येते. म्हणूनच माया आहे आणि माया नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. पुढे समर्थ सांगतात, मायेविना परमार्थ जोडे, हे असे कैच न घडे, मायेविना सहसा नातुडे, गुज योगियांचे. ही मायाच परमार्थाची साधनं पुरवत असल्यामुळे तिच्याशिवाय परमार्थ घडणं किंवा त्या मार्गावर ध्येयाप्रत पोहोचणं शक्य नाही हे तू नक्की समज. ब्रह्माचं दर्शन होईपर्यंत माया जीवाच्या बरोबरच असते. परंतु ब्रह्मानुभव आला की नेमकी त्यावेळी ती जीवाला सोडून गेलेली असते, कारण तिथे तिचं काहीच काम नसतं. आपण व्यवहारातलं उदाहरण म्हणजे मुलाला शाळेत सोडायला जाताना आपण दारापर्यंत सोडतो आणि परत येतो, कारण त्या शाळेत आपलं काही काम नसतं. एकदा का ब्रह्म आणि साधक यांचं अद्वैत झालं की त्या ठिकाणी तिसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. आत्मानुभव आला की त्याचे काही संस्कार मनावर तसेच राहतात. त्यामुळे अनुभवाचे वर्णन काही प्रमाणात शब्दामध्ये करता येतं. म्हणजेच पुन्हा मायेचा स्पर्श व्हावाच लागतो, कारण शब्दाने वर्णन म्हटले तिथे माया ही आलीच. म्हणजे जे अनुभव येतात, ब्रह्मानुभव क्षणिक जरी आला तरी त्याचं वर्णन करायला मायेचाच आधार आपल्याला घ्यावा लागतो. आत्मज्ञानाची गुप्त गोष्ट मायेविना सापडणारच नाही. ज्याला ब्रह्माची अनुभूती आली तो स्वतःच ब्रह्ममय होतो आणि अशा वेळी माया मात्र निघून गेलेली असल्याने अनुभूतीचं वर्णन करता येत नाही. ही अवस्था म्हणजे अहम ब्रह्मास्मीची अवस्था. एवढंच होतं की त्या अनुभूतीतून बाहेर आल्यावर मनावरील त्याचा संस्कार सांगायला शब्दांचाच उपयोग होतो. आपल्यालाही साधनेमध्ये छोटे छोटे अनुभव येऊ लागतात आणि ते आठवतात. मग आपण कोणाला तरी सांगतो किंवा लिहून ठेवतो, आज मला ध्यानामध्ये असं असं झालं, हे दिसलं, म्हणजे प्रकाश दिसला, बिंदू दिसला, छोटी ज्योत दिसली, त्या काजवा चमकल्यासारखं वाटलं, किंवा मीच अस्तित्व नाही, मी नाहीच असं वाटलं, देहाची जाणीव संपली. अशा प्रकारचे अनुभव हे सगळे क्षणिक असल्यामुळे आपण नंतर ते प्रकट करू शकतो, म्हणजे कुणाला तरी ते सांगू शकतो, तेही मायेच्या साह्यानेच. पण एक सांगते की साधनेमध्ये येणारे अनुभव सरसकट सगळ्यांना सांगू नयेत. ते फक्त अधिकारी व्यक्तीला किंवा आपल्या सद्गुरूंना सांगावे, म्हणजे त्याचा अर्थ आणि त्याचा पुढील मार्ग ते आपल्याला दाखवतात. कोणालाही सांगितलं तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. संतांनी जे अनुभव लिहून ठेवलेले आहेत ते त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर, तेही पुन्हा मायेच्याच आधाराने. अनुभूती येऊनही संत सद्गुरू आपल्यासारखेच सामान्य जीवन जगताना दिसतात. अनेक संत आपण बघितले असतील की म्हणजे आता हयात असलेले सद्गुरू संत जर बघितले तर ते आपल्यासारखंच सगळं जीवन जगताना दिसतात, पण ते आपल्यासारखे मायेमध्ये गुरफटलेले नसतात आणि त्यांच्या त्या अवस्थेला बाध समाधी असं म्हणतात. आणि याच्याबद्दल सविस्तर वर्णन आपण पंचदशी मध्ये वाचू शकतो. तेव्हा मायेच्या कुबड्या लावल्याशिवाय परमार्थाचा पर्वत चढून जाणं शक्य होत नाही, हे नक्की समजावं. हीच माया साधकाचं बोट धरून ब्रह्मानुभवापर्यंत पोहोचवते. पूर्ण मार्गावर ती साधकाला खाच खळग्यातून बाहेर काढत मार्गस्थ करते. परंतु ती इतकी कृपाळू आहे की जेव्हा त्या साधकाला ब्रह्मदर्शन होतं तेव्हा मात्र ती त्या ठिकाणी राहत नाही. आपलं मूल जाणतं झालं असं समजून ती स्वतःहून तिथे निवृत्त होते. आपण याच्यातून काहीतरी शिकू शकतो ना. जेव्हा जीवाची अहंकार रूपी गाठ फुटून जाते तेव्हा सर्व संशय दूर होतात. त्यावेळी माया आपली आपण अदृश्य होते व साधकाला परमेश्वराच्या स्वाधीन करते. आता ही माया ज्याच्या अधिष्ठानावरून कार्य करत असते ते ब्रह्म
शाश्वत, स्थिर, सत्य, नित्य, निरंतर असं आहे. आणि त्याच्याशी म्हणजे भगवंताशी योग करा आणि संग त्याग करा, असं समर्थांचंही आपल्याला सांगणं आहे. डॉक्टर काकांचं सांगणं असं आहे की परमार्थ हा प्रथम पुरुषी करावा, म्हणजे माझा मी करावा, इतर करतात की नाही हे बघण्यात आपला वेळ वाया घालवू नये. संतांची वचन आपल्याला लावून साधन करावं, म्हणजे तो आत्माराम त्या समर्थांनी त्या शिष्याला सांगितला, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं न मानता तो मला सांगितला आहे, दासबोध हा फक्त मला सांगितला आहे असं समजून आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. यानंतरचा समाज जो आहे तो ब्रह्मनिरूपण नावाचा आहे. यात ओवी 7 ते 15 मध्ये आत्मस्वरूपाचं स्वरूप कसं आहे त्याचं सगळं वर्णन आलेलं आहे. पुढे 17 ते 21 ओव्यांमध्ये मायाची लक्षणं, माया स्वतंत्र आहे की परतंत्र असे विषय शिष्याला समजावून दिलेले आहेत. माया कशी कल्याणकारक आहे आणि मायातीत कसं व्हावं हे 27 ते 33 या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. आता संघ त्याग करताना मी व माझचा त्याग करायला हवा. एकदा का मी आणि माझं ह्याचा त्याग झाला की संघ त्याग झालाच म्हणून समजा. पण मी पणामुळे ही आत्मबुद्धी खऱ्या सुखापासून वंचित होते. म्हणून साधकाने मी ज्ञानी आहे हा वृथा अभिमान सोडावा. साधकाने ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ बोध झालेल्या अशा ब्रह्मनिष्ठांच्या सान्निध्यात ब्रह्मानुभूतीचा प्रयत्न करावा. समर्थ पुढे सांगतात, स्वरूप निर्मळ आणि निगोट, स्वरूप शेवटाचा शेवट, जिकडे पहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. स्वरूप म्हणजे परमात्मा हा निर्मळ आहे, म्हणजे मलरहित आहे, निष्कलंक आहे, घनदाट आहे आणि परिपूर्ण असा आहे. तो सर्वदूर म्हणजे सगळीकडे पसरलेला असून आपण कुठेही बघितलं तरी तोच समोर आहे. साधनशील साधकाला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला म्हणजे जिकडे पहावे तिकडे आपले आत्मस्वरूपच त्याला अनुभवायला येतं. अहम स्फुरण मायेचा पूर्ण निराश झाला म्हणजे एका ब्रह्मस्वरूपाहून अन्य काहीही दिसत नाही. काय व्हायला हवं? अहम स्फुरण. अहमचं स्फुरण मायेमुळेच होतं. त्या मायेचा पूर्णपणे निराश झाला म्हणजे आपल्याला एकच एक ब्रह्मस्वरूप दिसतं, दुसरं काहीही दिसत नाही. आणि ह्या परिपूर्ण अवस्थेला ब्रह्मावस्था असं म्हणतात. ब्रह्मास नामे अनंत परित्ते ब्रह्म नामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांत देता न शोभती. या ब्रह्माला असंख्य नावं दिलेली आहेत, पण ते ब्रह्म या सर्व नावांच्या पलीकडे आहे. जर शब्दांनी ब्रह्मज्ञान सांगायला गेलो तर शब्द वाया जातात. तरी हे शिष्या, मी असं बोलता बोलता तुला काही अनुभूती मिळेल आणि त्याही अनुभवाचा त्याग केला की स्वरूपाची भेट होईल असं समर्थ त्याला आश्वासन देत आहेत. आपल्यासारख्यांना अनुभूती मिळू शकते, पण तिचा त्याग करून स्वरूपाची भेट होणं काही आपल्याला जमलेलं नाही अजूनपर्यंत तरी. म्हणून तर आपण एवढं श्रवण करण्याच्या मागे लागतो. जर आपल्याला अनुभूती मिळाली तर एवढं श्रवण करण्याच्या मागे आपण धावणार नाही. आपण जे जे काही चांगलं ऐकायला मिळेल ते ऐकत राहतो, पण संत किंवा सद्गुरू आपल्या एवढं श्रवण करताना दिसत नाही. ते एखाद्या वेळी अध्यक्ष म्हणून, पाहुणे म्हणून एखाद्या कार्यक्रमाला गेले तरच, नाहीतर फक्त आपण जसं प्रत्येक ठिकाणी प्रवचन असलं की ऐकायला जातो, प्रत्येक ठिकाणी कीर्तन असलं की ऐकायला जातो, तसं त्यांच्या बाबत घडत नाही. कारण ते फक्त मनन करत असतात आणि त्या अनुभवामध्ये स्थिर राहत असतात. साधनशील साधकाला क्षणभर अनुभवास येणारा आनंद किंवा भावसमाधी ही सुद्धा मायाच आहे. पण आत्मज्ञानी पुरुष विवेक वैराग्याच्या बळावर त्या अतिसूक्ष्म मायेचाही त्याग करतो. पुढे समर्थांनी सारीपटाचा खेळ किंवा कड्या एकमेकात गुंतवणारा कोवाडी, त्या काळामध्ये जुन्या काळातले उदाहरणं आहेत ते मायासाठी त्यांनी तशी उदाहरणं दिलेली आहे. पुढे म्हणतात,
तुझं खरं स्वरूप तुला कळत नाही, पण ज्या उपायाने ज्या साधनाने ते तुला कळेल ते साधन मी तुला आता सांगतो. ते केलेस की तू आनंदाचा सोहळा भोगशील, आत्मानंदाचा अनुभव घेशील. आनंदाची डोही, आनंद तरंग अशी तुझी अवस्था होऊन जाईल. आता पुढच्या समासाचं नाव आहे साधन निरूपण. साहजिक आहे, साधकाच्या जीवनामध्ये श्रवणापासून साधनेला सुरुवात होते आणि त्या साधनेचा वाढता चढता प्रयत्न आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचतो. ज्या ठिकाणी एकाग्र मनाने श्रवण मनन होते त्याला परमार्थ साधना असं म्हणतात. आणि सत्संगतीमध्ये श्रवण मनन चिंतन ही साधना अत्यंत महत्वाची सांगितली आहे. श्री समर्थांनी साधकाच्या साधनेचे मर्मस्थान कोठे आहे आणि कशामध्ये आहे हे उघड सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. कामामध्ये बदल असं विश्रांती. कामामध्ये बदल म्हणजे विश्रांती. कारण आपल्या साधकांच्या ज्ञानेंद्रियांना सुद्धा विश्रांती हवी असते. मनाच्या तोडून ओढी श्रवणी बसावे आवडी, काळ सार्थक करावा असं म्हटलंय. सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा. ही जी बुद्धी आहे साधकाची तिला एकांत आवडत असतो. तसंच तिच्या साधकाच्या ज्ञानेंद्रियांना विश्रांती म्हणून आत्मसान्निध्य आवडत असतं. कारण सतत काम करून जसं आपण कंटाळतो मग आपल्याला विश्रांती हवी असते, तशीच विश्रांती आपल्या ज्ञानेंद्रियांनाही हवी असते. आणि कामात बदल म्हणजे विश्रांती असं म्हणून आपण वेगळं काहीतरी करतो. तसंच ज्ञानेंद्रियांना सतत बाह्य दृश्य अनुभवून कंटाळा आला की आत्म्याच्या सान्निध्यात राहून शांतता विश्रांती मिळत असते. समर्थ पुढे म्हणतात, साधकाने क्रिया करून करवावी असा आपल्या संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून म्हणतात, आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची पावती. म्हणजे काय, कर्म मार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग. त्याचप्रमाणे श्रवण मनन आणि निजध्यास अशा प्रकारच्या साधनेतून काय साधायचं तर आत्मसमाधान. आता शिष्याने काही वर्ष साधना केलेली आहे पण त्याचं काही समाधान झालं नाही, म्हणून तो म्हणतो की मी सगळं नाशिवंत अगदी सर्वस्वासहित तुम्हाला दिलं, आता तुम्ही तुमची प्रतिज्ञा खरी करा. कोणती प्रतिज्ञा तर तुला तुझ्या मूळ स्वरूपाशी मी नेऊन पोहोचवेल, हे जे सांगितलं होतं ते. आता समर्थ म्हणतात की तू जर सर्वस्व दिलं म्हणतोस तर हा तुझा देणारा मी तुझ्याजवळ कसा शिल्लक उरला. हा तुझा स्फुरणरूपी जो मी आहे तो सुद्धा माझ्यामध्ये येऊन विरून गेला पाहिजे. आणि हा तो अनुभव जो आहे त्या अनुभवाला विज्ञान असं म्हणतात. आणि हा अनुभव म्हणजे फक्त अंतर्खूण असते, प्रत्यक्ष तो अनुभव नसतो. परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी संपूर्ण आत्मनिवेदन आवश्यक असतं. आणि एकदा का आत्मनिवेदन झालं की मग वेगळी उपासना करावी लागत नाही. आता पुढच्या समासामध्ये शिष्य आपले अनुभव समर्थांना सांगणार आहे. आणि यासाठी समर्थांनी शिष्याच्या मनाची तयारी करून घेतलेली आहे. स्वतःला आलेला स्वस्वरूपाचा स्वानुभव त्यांनी अनन्य शरण आलेल्या त्या शिष्याला स्वानुभव प्रचितीला आणून दिला आहे. आत्मस्वरूपाचे ज्ञानदान करणारा श्री गुरु जसा ब्रह्मनिष्ठ, वैराग्यशील, निर्मळ, निसंग, शुद्ध मनाचा असावा लागतो, तसाच शिष्य सुद्धा ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आतुरलेला, भुकेलेला असावा लागतो. आता त्या शिष्याचं पूर्णपणे आत्मसमाधान झालेलं आहे. तो म्हणतो, मी संसारी होऊन सुटलो, आता पहिलं पार पावलो, मीच सगळं विस्तारलो सर्वांभूती. महाराज आपल्या ज्ञानात मृत कृपेचा वर्षाव होताच मी या जन्ममृत्यूच्या चक्रामधून बाहेर पडलेलो आहे आणि आत्मस्वरूपामध्ये स्थिर होऊन मीच सर्वव्यापी भरून आहे असा मला अनुभव आला आहे. आणि यावेळी स्वामींच्या हृदयामध्ये जो नित्य आत्मस्वरूपाचा अनुभव विलसत होता तोच दिव्य अनुभव शिष्याच्या हृदयामध्ये विलसू लागला आहे. समर्थ म्हणतात, तू जरी स्वतःला निसंगपणे पाहत असशील तरी पाहणारा आणि ज्याला पाहत आहेस तेही तू नाहीस. तुझी निसंगता तू जाणत असलास तरी तुझ्या बाबतीत त्रिकुटीचा अंत झालेला आहे. आणि आता ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे काही वेगळं राहिलेलं नाही. तू आत्मा आहेस या अवस्थेचा संग तुला राहिलेला नाही.
जाणीवेच्या अधिष्ठानातील नाशिवंत, सगळं तू मला दिलं आहेस, म्हणूनच तुला तुझं अविनाशी अढळ पद प्राप्त झालेलं आहे. जो भक्त परमेश्वराशी एकरूप झालेला आहे त्याला वेगळं द्यायला काहीही उरत नाही. जे देवाजवळ असतं तेच भक्ताचंही होतं. या ठिकाणी ये हृदयीचे ते हृदय घातले हे सत्यात उतरले आहे. आता सद्गुरूंचे उद्गार ऐकल्याबरोबर शिष्याने कृतार्थ होऊन त्याच्या चरणावर लोटांगण घातले आहे. गुरु शिष्य शांत एक झाले आणि कृपाळू असलेले सद्गुरू त्या ठिकाणी शिष्याला ब्रह्म ठिकाणी असं मानतात. शिष्य शरण आल्यावर मोठ्या प्रेमाने त्याचा उद्धार करतात. आता शिष्याच्या जन्माचं खरं सार्थक झालंय, तो कृतार्थ झाला आहे. समर्थांनी आत्माराम हा ग्रंथ साधकांच्या अभ्यासासाठीच लिहिलाय. त्यांच्या एका शिष्यासाठी नाही लिहिला. तो तुम्ही आम्ही समजून घ्यावा, प्रत्येक ओवी समजून घ्यावी, त्यावर मनन चिंतन करावे. यामुळे आत्म्याची अनुभूती येईल आणि तेव्हा समर्थांना खरं समाधान होईल. आपणही तो अनुभव घेऊ, आपण अभ्यास करू. समर्थ सद्गुरू आपल्याला नक्कीच त्यांच्या मांडीवर उचलून घेतील आणि पारमार्थिक सोलीव सुखाचा अर्क म्हणजे आत्मज्ञान आपल्या कानी घालतील ह्यात शंकाच नाही. आज आपण खूप वरवर आत्माराम समजून घेण्याचा प्रयत्न केला. तो आपण सर्वांनी सखोल अभ्यासावा आणि आत्मारामाचा अनुभव घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ. सुंदरताई, फार छान झालं, फार सोप्या शब्दात सांगितलं. आता प्रवचनाचा समारोप शुभदाताई करून देतील. शुभदाताई. शुभदाताई. हा, नमस्कार. नमस्कार, ऐकू येत? हा, नमस्कार वसुंधराताई. तुम्हाला मी इथून पदस्पर्श करून तुम्हाला नमस्कार करते. आत्माराम समजायला किती कठीण आहे त्याचा मी चांगलाच अनुभव घेतलेला आहे. मी 3-4 वेळा 3-4 जणांचं त्याच्यावरचं विवरण वाचायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु एवढंसं होऊन सुद्धा मला कधी समजलं नाही सद्गुरु मुखे का ऐकावा. ते आपलं हे प्रवचन ऐकल्यावरती मला आता ते कळतंय की सद्गुरु मुखे ऐकलं तर त्याचं आपल्याला थोडंफार, म्हणजे मी म्हणणार नाही की मला सगळं समजलं, पण थोडंफार मला अवगत झालं की आत्माराम काय आहे. तोंड डळक झाली. आपण छान सांगितलं, तो तोंड डळक झाली. मी ह्याच्यावरची आपले जे दासबोध सखोल उपक्रमाचे संचालक आहेत ते आदरणीय विजयदादा लाड, त्यांची 30 प्रवचनं पण ऐकली. ऐकताना खूप छान वाटतं. समर्थ कसं म्हणतात की निरूपणी बसता वृत्ती तिकडे लागते आणि निरूपणातनं उठलो की तात्काळ सवेची जाते. तसं काहीतरी होतं आणि म्हणून हे समजलेलं असतं ना ते पुन्हा पुन्हा विस्मरणात जातं आणि विस्मरणात जातं. म्हणून पुन्हा बरं चांगलं आहे की पुन्हा श्रवण, तुम्ही तर छान सांगितलं की आपल्यासारख्यांना पुन्हा पुन्हा ऐकण्याची गरज आहे. आणि त्याचं तुम्ही काही गोष्टी खूप छान सांगितल्या. तर आता ही माया ज्या वेळेला ती ध्यान असतं, समाधी असते, ती पण माया आहे. हे जे काय हे जाम म्हणजे नाहीच कळतच नाही. योगियांची जी समाधी ती पण माया आहे हे खरंच कळत नाही आपल्याला. पण पुन्हा पुन्हा ऐकून ऐकून कळतं. आणि खूप सुंदर सुंदर तुम्ही सोप्या भाषेत सांगितलं. आणि त्यामुळे हे 5 समास खरोखर तोंड करून देणं ही पण कौशल्य आणि कठीण आहे. पण तुम्ही खूपच सुंदर सांगितलं. मला त्याच्यावरती जास्त बोलता येणार नाहीये, पण धारणा धरणे म्हणजे एकाग्र होणे हे मला त्याच्यातनं काहीतरी समजलं. धारणा करायची म्हणजे काय,
आम्ही ऐकतो धारणा करा, हे धरा, हृदयामध्ये धरा म्हणजे काय, तर त्या विचारावर स्थिर होणं हे आजच्या तुमच्या प्रवचनातून मला कळलं. आणि त्यासाठी तुम्ही सुई ओवण्याचं जे उदाहरण दिलं ना, ते इतकं समर्पक उदाहरण दिलं की खूप छान वाटलं. म्हणजे आज मला काय असतं माहितीये का, आपण मंदाताई गंधे किंवा डॉक्टर काका किंवा आता शमिका कुलकर्णी, अलकाताई मुतालिक यांची आपण ऐकतो प्रवचन आणि खूप त्या सांगतात तेव्हा सगळं सोपं सोपं वाटतं, त्यावेळेला ऐकताना छान छान वाटतं. पण ते आपल्यापेक्षा खूप असे वरच्या स्तरावर असतात आणि त्यामुळे आपली तितकी जवळीक होऊ शकत नाही. पण आज मला तुमचं प्रवचन ऐकताना असं वाटलं की मला एक छान मैत्रीण मिळाली की जिच्याकडे संगतीत मी गेले तर मला आणखीन थोडीशी माझी प्रगती करता येईल. तर हा जो आम्ही इथे दासनवमी आणि उपक्रम चालू केलेला आहे त्याची हे एक आम्हाला उपलब्धी मिळालेली आहे की मला वसुंधराताईंचा परिचय कधी झाला तर सुभाग सावंत हिच्याकडनं कळलं की ते आज चक्री पारायण करणार आहेत, मग त्यांनी असे ग्रुप बनवलेत. त्यामुळे तुमच्याकडनं आम्हाला ही प्रेरणा मिळाली की चक्री पारायणाचे ग्रुप करू, चक्री पारायण करू. म्हणजे तिथून ही खरी सुरुवात झाली. मग ठाण्याला 2 वेळा त्या वसुधाताई आम्हाला वसुंधराताई भेटल्या आणि थोडीशी, पण तिथे काय असतं आपण वेगळ्या हेतूने गेलेलो असतो त्यामुळे तिथे ती मैत्री वाढवायला आपल्याला संधी नसते. आणि पण सुभाग सारखे जे तुम्ही अभ्यासार्थी घडवले आहेत ना वसुंधराताई, खरोखर धन्य. म्हणजे तुमच्या चरणाशी बसून मला खूप शिकण्यासारखं आहे, खरंच आहे. सुभाग जवळजवळ उजवा हात झालेली आहे. आता मी नसले तरी ती छान सगळा उत्सव पूर्णपणाने आयोजित आणि नियोजन करू शकते, एवढं मी सांगते. तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये स्वयं अध्ययन आणि अंतरयात्रा हा दुसरा एक आम्हाला संदेश दिलात की हा अध्यात्माचा अभ्यास म्हणजे अंतरयात्रा आहे. साधनेतले आपले अनुभव आपण सहसा कोणाला सांगू नयेत, कारण समोरचा ऐकणारा कोणत्या मनोवस्थेतून ऐकत असतो हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून हे फक्त तेच प्रश्न असायचा आम्हाला की मग आम्हाला हे अनुभव आले, हे बरोबर आहे का चूक आहे हे आम्हाला कसं कळणार. तर आजच्या तुमच्या प्रवचनातून मला त्याचं उत्तर मिळालं की फक्त आपले जे सद्गुरू असतील, आपलं जे श्रद्धास्थान असेल त्यांच्याशी मात्र जरूर हे बोलावं. म्हणजे जर काही चुकत असलं तर ते मार्गदर्शन करतील किंवा जर बरोबर असलं तर ते आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सांगतील. खूप म्हणजे प्रवचन पुन्हा पुन्हा का ऐकावं त्याच विषयावरचं, त्याचं कारण हेच आहे की नवं नवं काहीतरी मिळतं. सोलीव सुखाचा सुद्धा आपण उल्लेख केला, त्याचं सुद्धा खूप छान तुम्ही चांगलं सांगितलं. आणि मुख्य म्हणजे ही जी प्रवचनं असतात किंवा हे ग्रंथ असतात, दासबोध काय किंवा आत्माराम, हे प्रथम पुरुषी एकवचनी आहेत असं समजून की समर्थांनी हे मला सांगतायत, हे इतक्या शिष्यांना सांगितलंय, सगळ्यांना सांगितलंय असं धरू नये. हा तिसरा संदेश आम्हाला तुमच्याकडून मिळाला. खूप आम्हाला धन्य वाटलं. वसुंधराताई, तुमची आमची मैत्री अशीच वाढती राहो, आम्हाला तुमच्याकडनं असंच मार्गदर्शन वारंवार मिळत राहो आणि तुमच्या करवी आमचा हा उपक्रमाचा हा काय म्हणतात तो वेलू वाढत जाऊ दे गगनावरी, असं मी प्रार्थना करते. आणि तुमचे आभार नाही मी मानणार, कारण काय आपल्या सद्गुरूंचे आपण कुठे आभार मानायचे. त्यामुळे मी आभार नाही मानणार. आणि आता तर मी तुम्हाला मैत्रीण करून टाकलेलं आहे. तर खूप आम्हाला आनंद झाला, अलभ्य लाभ झाला तुम्ही आलात. आज मला श्रोत्यांना 2 आठवणी करून द्यायच्या आहेत. एक म्हणजे आपण जपसंख्या लिहून ठेवत आहोत आणि ती जपसंख्या आपल्याला जर तुमचे पारायणातले कोणी ओळखीचे लोक असतील तर त्यांच्या करवी पारायण ग्रुप वरती आपली जपसंख्या कळवा. जर तुमच्या ओळखीचे कोणी नसतील तर आणि ज्यांना त्या पारायण ग्रुप वरती ते समजा नाहीयेत तर
वसुंधराताईंसारखे कोणी तुमच्या ओळखीचे आहेत किंवा वंदनाताईंसारखे कोणी ओळखीचे आहेत, असं तर त्यांच्या करवी तुम्ही ती जपसंख्या कळवलीत तरी चालेल. किंवा आता आपण जी फोन नंबर पत्रिकेमध्ये दिले त्यांच्याकडे तुम्ही जरी जपसंख्या सांगितली तरी चालेल. आपण स्पष्ट केलेलं आहे की पारायण पद्धतीमध्ये जी माळ आहे ती सांप्रदायिक पद्धतीप्रमाणेच आहे, पण जपसंख्या म्हणजे करताना समर्थांनी सांगितलंय की जे आपलं सवयीचं नाव आहे ते सवयीचंच नाम घ्यायचंय आणि काम करताना हाताने काम मुखाने नाम. आणि या पद्धतीने ही जपसंख्या मला येत आहेत कुणाकुणाचे फोन आणि सांगतायत आमच्या एवढ्या माळा झाल्या तेवढ्या. तेव्हा मी सांगितलंय त्यांना की शेवटी 7 तारखेला तुमच्या पूर्ण जेव्हा जप होईल तेव्हाच आम्हाला कळवा, असं मध्ये मध्ये कळवून उपयोग नाही. कारण सगळा जप आपल्याला तो घ्यायचा आहे आणि तो समर्थांना आपण अर्पण करायचा आहे. समर्थांना खूप आनंद होतो की सगळे नामाला लागलेले आहेत. आणि हे जे नामाला लागणं म्हणजे काय, नाम घेणं म्हणजे काय, हे नाम घेतल्यानंतरच अर्थ कळतो, तोपर्यंत अर्थ कळत नाही. मी अनुग्रह गोंदवलेकर महाराजांचा 97 साली घेतला. त्यांनी फक्त मला एकच सांगितलं होतं की रोज 1 माळ करा, एवढंच सांगितलं होतं. पण ती 1 माळ करता करता सुद्धा 5 वर्ष मी अखंड माझं नाम काही होत नव्हतं. खरोखर एकच माळ होत होती. पण हळूहळू जेव्हा नाम वाढतं त्यावेळेला आपल्याला मग त्यांचं सद्गुरू आणि संत आम्हाला नाम का घ्यायला सांगतात त्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. आपण हा जो उत्सव 21 दिवसांचा करायचा उपक्रम ठरवला आणि तो जवळजवळ पूर्ण करीत आपण आलेलो आहोत, त्याचा सगळ्याचा कौतुक सोहळा 5 तारखेला जे आसावरी जोशी दासबोधाचा दीपस्तंभ म्हणून प्रवचन करणारे तिचं सांगून झालं की आपण तो कौतुक सोहळा करणार आहोत. कारण सगळ्यांच्या सहभागातून हा, मग त्यात श्रोते आले, त्याच्यामध्ये प्रवचनकार आले, गायन सेवा करणारे आले, त्याच्या व्यतिरिक्त ह्या उत्सवासाठी अनेकांनी अनेक प्रकारांनी मदत केलेली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणारे खूप जण आहेत. तर त्या सर्वांना आपल्याला यथायोग्य स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कामच आहे ते. तर मी सर्वांना अशी विनंती करीन की तुम्हाला, मला माहितीये एवढे 20-21 दिवस सलग येणं त्या ठराविक वेळेला कठीणच असतं आणि त्यात तर सध्या सगळीकडे दासनवमीचे उत्सव सुरू झाले, त्यामुळे आपले इंटरेस्ट सगळीकडे वाटले गेलेत की तिकडे माझ्या ओळखीचे आहेत, तिकडे माझ्या ओळखीचे आहेत, मग मी कुठे जाऊ असा प्रश्न निर्माण होतो की नाही. तरी सुद्धा 5 तारखेला तुम्ही सर्वांनी जरूर जरूर उपस्थित राहा अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करते. आणि आता उद्याच्या कार्यक्रमाचं पुढे जाहीर करावं अशी विनंती करते. जय जय रघुवीर समर्थ. प्रतिभाताई अनम्यूट कराल का प्लीज? धन्यवाद. आता उद्याच्या कार्यक्रमात उद्याच्या असतील आसावरी जोशी आणि गायन सेवा देतील आशा. राम 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 रघुनंदना, राम रघुनंदना, राम 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 कुलभूषणा, राम 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 जानकी पते, राम जानकी पते, राम 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 विमलमते, राम 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 दीनवत्सला, राम भक्तवत्सला, रामदास म्हणे तुझी अगम्य लीला,
राम 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 हो जय राम हो तारी 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 आम्हा हो तोडी 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 भवपाश रामा भवपाश अनन्य शरण रामी रामदास राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम राजा राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम सज्जनगड निवास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये श्रमहरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये कल्याण माये माझे कल्याण माये शरयू तीर निवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये रामचंद्र माये माझे रामचंद्र माये सज्जनगड निवास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। प्रतिभाताई हॅलो हॅलो बोला. आजचा उद्याचा कार्यक्रम मी आता सांगते. उद्या उद्या 5 मार्च प्रवचनकार उद्या असतील आसावरी जोशी. त्यांचा विषय असेल दासबोध दीपस्तंभ आणि गायन सेवा देतील आशा देखणे. आता मी असं सांगते की आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद सर्वांना.